सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचे सभासद झाले होते तेव्हा त्यांचे वय 20 वर्ष होते. शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर 8 वर्षांनी एक अशी घटना घडली होती. ती घटना कोणती होती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली होती. या रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत होता. या वादाचा परिणाम भांडणात व काही वेळा मारामारीत होत होता. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील ही एक अशी घटना आणीबाणीची घटना होती. त्यावेळी काय झाले होते तर सिद्धार्थ गौतम 28 वर्षाचे झाले त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून खूप मोठा संघर्ष झाला होता. मारामारी झाली होती. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या होत्या. त्यानंतर शाक्यांच्या सेनापतीने कोलियांबरोबर युद्ध करण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी सभा भरविली होती आणि त्या सभेत कोलियांविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या युद्धाच्या ठरावाला सिद्धार्थ गौतमाचा विरोध होता. ते आपल्या जागेवर उभे राहून सभेत म्हणाले की युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. वैराने वैर शमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते. आता त्यावेळी काय झाले असेल तर त्यावेळी तो शाक्यांचा सेनापती चिडला आणि सिद्धार्थ गौतमांना म्हणाला, जर तू संघाने दिलेल्या निर्णयाचे पालन केले नाहीस तर संघ तुला शासन करेल. तरी पण युद्धाच्या निर्णयाला सिद्धार्थ गौतमांचा विरोधच होता आणि त्या युद्धाच्या विरोधामुळे गौतमांना शिक्षेचे 3 पर्याय दिले होते. ते 3 पर्याय कोणते होते ते आपण पाहू. पहिला पर्याय असा होता, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा पर्याय, देहांत शासनाला किंवा देशत्यागाला संमती देणे. आणि तिसरा पर्याय असा होता की कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार आणि कुटुंबाच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. त्या 3 शिक्षेपैकी देहांत शासनाची किंवा देशत्यागाची शिक्षा सिद्धार्थ गौतमांना योग्य वाटली आणि सिद्धार्थ गौतम सेनापतीला म्हणतात, मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. हा एक प्रकारचा देश त्यागच होईल.